आज 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात आणि 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. एका नोंदीवरती जालन्याच्या कलेक्टरनं मला सांगितलं, एका नोंदीवरती मी 70 जणांना प्रमाणपत्र देऊन लाभ दिला. एकाच नोंदीवर. आपलं सरकारचे असं ठरलेलं आहे, ज्याची नोंद सापडन त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ द्यायचा. जर 1805चा पुरावा असेल किंवा 1967चा असेल तर 2023 पर्यंत त्याच्या कुटुंबात जितके लोक तितक्याला एकाच पत्रावर लाभ द्यायचा. परभणीची काल एक माता माऊली आली होती दौरा सुरू करायच्या अगोदरच्या दिवशी. तिने सांगितलं, माझ्या एका पत्रावर 138 लोकांना पत्र मिळाले. 138 लोकांचं आमचं कल्याण झालं म्हणून मी अंतरवलीला आले. रात्री मी मोरमा गावात होतो. मोरमा गावात विदर्भातले भाट आले आणि त्या भाटांजवळ 60 गावाचं रेकॉर्ड सापडलं. ते लोक इतके खुश झाले आणि मुख्यमंत्री साहेबांना त्या मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून सांगितलं की या भाटाच्या नोंदी ज्या आहेत त्या शासकीय नोंदी म्हणून ग्राह्य धरा. 2 दिवसात त्या सगळ्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. झालं 60 गावचं सुद्धा कल्याण. आपली लढाईच याच्यासाठी होती, एक या लवकर एकच येण्यात ना बेजार झालो मी. तुम्हाला आठवत नाही काही? थोडंफार ओली दिली. काय बेजारी ती बाबा. मी तिकडे गल्लीतून आले की इकडे गल्लीतून निघून जायची. आणि मी तर फुल टेन्शन मध्ये यायचो. इथं राहण्यात असलं तरी ते म्हणायचं मी औरंगाबादला आलो. मी तर फुल लोड होती. काही इथं आपेगावलाच असायचं म्हणायचं मी आळंदीला आहे. अशी मजा होती त्या टायमाला. पण मी लय पठ्ठ्या होतो निभार. येईने जर नाही फोन उचलले नाही रातभर मेसेज टाकायचे, बैठ गेली म्हणून. मी हाल नाही सोडले. माझा उद्देश तुम्हाला त्रास देणं नव्हता. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल म्हणून मी तुमच्या मागं लागलो होतो. तुम्ही एक यावं एवढाच उद्देश माझा होता. माझ्या स्वार्थासाठी मी तुम्हाला एक बी फोन केला नाही. कुणी जर म्हणलं माझ्या स्वार्थासाठी फोन केला, जात सोडून किंवा आरक्षण सोडून, तुम्ही म्हणून ते ऐकायला मी तयार आहे. एकही फोन मी 14 वर्षात 15 वर्षात कोणालाच माझ्यासाठी नाही केला. पण माझ्या जातीसाठी मात्र मी तुम्हाला झोपून नाही दिलं. यांनी किती काही मला हुलकावण्या दिल्या, किती पण मी एक दिवस नाराज नाही झालो. मी सारखा लढतच राहिलो. मावशी हो, तुम्हाला आवाज येतो ना? लय त्रास दिला मला भयानक. आता उगा आरक्षण मिळालंय म्हणून तुम्हाला सांगायला लागलो. आता बस सांगितलं की मी असे मला हे गप्पा हाणायचे. मॅनला फोन लावला का बैठ गेली या, हे म्हणायचे आज लयच काम आहे राव. पाहुण्याने बोलिलं होतं. आणि शहागडच्या टपरीवर जाऊन उभा राहायची. काय कामात हे मॅनला कटाळा. आणि ह्या कटाळ्यामुळेच मराठीचं 70 वर्षी वाटलं झालं पोरायचं. इथून मागच एक आले असतात, मागच आरक्षण दिलं असतं. यांची चूक नाही ती. कारण याच्या अगोदर मोठमोठाले असे आंदोलनं झालते, त्याच्यातून मराठ्याच्या हाताला काहीच नाही लागलं. त्यामुळे यांना असं वाटायचं एवढे मोठाले आंदोलन झाले तेव्हा काही नाही झालं, आता याचे जे काय होणार आहे, उगच हे आपलं टाईम घालतंय. मी पण या 123 गावाला सांगायचं गोदापट्ट्यातलं आरक्षण तर आपण आणणार, मराठ्याला देणार, फक्त तुम्ही उभा राहा. कसे देत नाही तेच बघतो. आणि शेवटी ते आज शब्द खरे झाले. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मिळत होत्या नोंदी तरी दिल्या जात नव्हत्या. 54 लाखाला 150 निघूनच नका, फक्त 4 निघून. एका नोंदीवर 4 जणांचा जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठी आजच आरक्षणात गेले. आता थोडं राहिलंय, शेवटचा टप्पा आहे आता. आणि त्याच्यासाठी आपल्याला ही लढाई जिंकायची आता थोड्या दिवसासाठी. कारण एकदम आपल्या जुनी मने गरम येतं वरच हातोडा आणायचा. आता असं वळणावर आलं आरक्षण, फक्त एकजूट होऊन एकच दणका आणा. पण पहिल्यासारखं करू नका. आता नाही करीत म्हणायचं. कारण आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून एका हाकेवर आंतरवलीच्या बांधावर सुद्धा उभा राहायला जागा नव्हती, इतके मराठी आलते. 25-30 किलोमीटरवर नुसते मराठीच मराठी. त्या ड्रोनला सुद्धा घेता येणार भाऊ मराठी कॅमेऱ्यात. काही ड्रोन तर उसात पडे फिरून सापडत नाही.
इतकी गर्दी होती. फक्त आता पहिल्यासारखं करू नका. हे काय साधे कलाकार नाहीत बाबा. मग अशी फजिती गेली. मग मी यांची रच्चीच फोन लावायचे मी यांना 2 आणि 3 वाजता. एक जणाला मावशी हो मी फोन लावला. जाऊन दे आता यो गार लागा लागलं आणि तेव्हा लागा लागलं. मला गार लागत आहे. जाऊन दे आता कटाळता नाही आलं तुम्हाला. मी एक जणाला फोन लावला. म्हणलं उद्या 12 वाजता बैठकीला यायचं. ते म्हणलं पाटील आलो असतो राव पण माझी मोटर चोरीला गेली. म्हणलं गेली असं आता काय शेवटी शेतकरी येतं त्याला दुसरी आणा लागन टाकायला लागन नको येऊ म्हणलं. पण मी त्याचा चुलत्यालाच फोन लावला. त्या चुलत्याला म्हणलं तुमचे ते बैठकीला आले नाही राव. नाव नाही सांगत कारण तुम्हाला माहिती का नाव म्हणून. आपल्या जवळच आहे तुमच्या गावचं नाही बरं का. तिकडचं पलीकडचं. पण तेव्हा माणूस तुमच्या ओळखीचा आहे. तुम्ही त्याच्या उद्या सकाळीच फोन करून मागं लागताना असं काम केलं तरी त्याच्यामुळे नाव नाही सांगत. त्याची मोटर चोरीली गेली. त्या चुलत्याला फोन लावला. म्हणलं ती बैठकीलाच नाही आली. मोटर सापडली का हो. ती मला मोटर. मी त्याचा चुलता आहे म्हणे 3 पिढ्या झाल्या आम्हाला 1 गुंठा वावर नाही. मी तर बदलच झालो ते ऐकलं. इतके घुमायचे मला हे. पण मी हाल नाही सोडले. मी यांच्या मागच राहायचो. एक दिवस तर मी एक फोन लावला कारण मी सकाळी 9 वाजता फोन लावायला बसायचो. मला सवय पहिल्यापासून उलटे कामं करायची. लोक म्हणले ते होत नाही मग मी ते करीत असतो. लोक म्हणले मराठा आरक्षण मिळतच नसतं सगळे मराठी का धरलेत. म्हणलं मग आरक्षणच आणत असतं आम्ही बी. उलटे कामं करायचो मी. रातची सकाळी जर 9ला फोन लावायला बसलो ना शेवटचा फोन संपायला मला 5-6 वाजायचे 5चे. पण मी फोन बंद नव्हतो करीत. एक दिवस मी एकाला फोन लावला 2-2:30 वाजलेले असतील. ते फुल झोपेत होतं काका. त्याने मग नाव बघितलं का आधी उचललाच नाही. मी परत लावला पण त्याने उचलला मग झोपेतच. म्हणलं बैठकीला या उद्या 12 वाजता बैठक. हा येतो म्हणला. तेवढंच म्हणला त्याच्या पुढं काहीच नाही म्हणला. पण फोन तर कट करावं ना. तसाच फोन उसाठवला झोपला ना. आणि फोन ठोता म्हणतोय लिहायला का भूत लागलेले करे का फोन करतोय. आणि मी ऐकतो ना इकडे. अरे तो फोन तर कट मग तर घोडे लावून मला काय लावायचे ते. तरी बी मी माझ्या जातीचं काम नाही सोडलं. मी नाही नाराज झालो माझ्या जातीवर. तरी लढतच राहिलो. इतक्या संघर्षातून ह्या 123 गावांना हा लढा उभा केला आधी. नंतर यातून महाराष्ट्र पुरा एक झाला. आज कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आला. आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त आरक्षण दिसतंय. दुसरं काहीच बघत नाही. ते काहीच बघत नाही. तुम्हाला माझी विनंती आता शेवटचा टप्पा आहे. आता नका घरात झोप. तुमच्या आळशीपणामुळे जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं ना तर आयुष्यभर पोर उभारीला घेणं येणार नाही. नुसते पोरं शिकवायचे आणि पैसे घालायचे. श्रीमंत मराठा असो नाही तर गरीब असो पैसे सारखेच लागत आहेत. त्यामुळे तुम्ही कसल्या परिस्थितीत आता मागं नाही घ्यायचं. सगळ्यांना आता मुंबईकडे चालायचं. एकानंही घराकडे नाही थांबायचं. कामं उरकून घ्या. 20 तारखेच्या आत आपल्याला सगळ्यांना एका शब्दासाठी मुंबईला जायला लागतं. कारण आपल्याला पाहिजे सरसकट मराठ्यांना आरक्षण. त्याशिवाय सुट्टी नाही सरकारची. आता सरकार काम करत आहे. सरकारनं परवाच्याला कॅबिनेट बैठक घेतली गुरुवारी. मंगळवारी कॅबिनेटची घेतली. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची घेतली. पुन्हा गुरुवारी कॅबिनेटची घेतली. 3 कॅबिनेटच्या बैठका महाराष्ट्रात पहिल्यांदा एका आठवड्यात झाल्यात. आत्ताभूत झाल्या नाहीत. महसूल कर्मचाऱ्याच्या सगळ्या राज्यातल्या ड्युट्या ज्या रजा टाकलेल्या होत्या त्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्यात. आणि सगळा महाराष्ट्रातला कर्मचारी त्यांनी मराठा आरक्षणाच्या कामावर भिडीला सध्या. त्यामुळे आपल्यालाही सावध राहायचं. कारण 20 तारखेला आपल्याला मुंबई जायचं. मी चांगलं म्हणत होतो एक फाईट इथं थांबू 17 तारखेच्या बैठकीत इथंच करू एखादं आंदोलन. पण काय जे पोटे दम धरते खालून मला माझी मुंबई म्हणा म्हणलो काय करू मग चला मुंबई. बरं गप्प बसवणे पोट्टे इतके कलाकार आहे ते मराठ्याचे. कोणी त्या फेसबुकला व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलंय काय माहित मिळ लागा ना. मसडीच घेऊन चाललंय पुढे चाललंय कोणाला माहिती. ते सरकारच्या प्रतिनिधीने मला बेजार केलं फोन करू. ते म्हणते होय म्हशी घेऊन येणार आहे का तुम्ही. अरे म्हणलं मला नाही रोवा ते कोण येणार आहे काय. पण ते पोट्टे इतके कलाकार आहेत त्या मसडीवर उलटे तोंड करून बसले. एकाने इकडे टांगड्या केल्या तर एकाने इकडे गेल्या. ते म्हणतात म्हशीवर किती माणसं बसत असतात. म्हणलं मला काय माहित.
मी आता साक्षात पिंपरीला गेलतो, तिथे एक सप्ताह होता मोठा. त्या सप्ताह संपला, 20-22 हजार लोक होते. सप्ताह संपला, मी व्यासपीठाच्या बाजूला आलो, गाडीत बसत टायमाला आले माझ्याकडे काही जण. ते म्हणले आम्ही बैलगाड्यात घेणार आहेत मुंबईला. म्हणलं तो पाय पडतो बैलगाड्या घेऊ नको. तिथं थोडं दिवस तर खाऊ घालो, पण तिथे गेलो का दगड खाऊ घाला बायला. ते म्हणले मंत्र्याच्या दारालाच बांधत होतं पहिलं. यांचा भरोसाच नाही बांधू शकते. आपल्या मुक्कामा कुठे तुम्हाला माहितीये का? डोंगरात. मला प्रतिनिधीचा एका फोन आला, परत नाव नाही सांगत आत्ताच, मी वेळेवर सांगत असतो सरकारचे. ते म्हणे तुम्ही डोंगरात मुक्काम कम ठेवला. आता आपल्या दिंड्या जातात ना, त्या दिंड्याचे मुक्काम गावात असतील. ते म्हणतात दिंड्याचे मुक्काम पायी रॅलीचे मुक्काम गावात असेल, व तुम्ही डोंगरात कम ठेवल्या. म्हणलं आम्ही गेल्यावर तो बघायला मग कळून तुला कम ठेवल्या. जर गावात दिंडी ठेवल्यावर आणि हे जर भुताडाच्या कडी बसले, ते गाव मेलक राहिलं 6 महिने. तेवढं ते एक काम आहे सरकारकडे, दुसरं काहीच नाही ना. त्यांना सांगितलं आम्ही भाकरी तुकडे सगळं आम्ही आणतो, फक्त तेवढी एकच व्यवस्था करा. अयो ते म्हणलं त्यासाठी डोंगर का तुम्ही, आणि मुंबईत आल्यावर काय करणार? म्हणलं जिथं जागा मिळणार तिथं पोरं बसणार, त्याला मी काय करणार? ते काय वस्तू अशी आहे का माघारी आल्यावर काही करायला? त्याला मी काय करू शकत नाही बाबा. म्हणलं तिथं फुल टेन्शन मध्ये आलं. त्याला वाटलं आता काय होतंय काय नाही विचारनंतर. त्यातल्या एका मोठ्या माणसाचा मला परत 2 दिवसांत फोन आला. ती म्हणला आम्ही 4000 बाथरूम तयार केलेत मुंबईत. म्हणलं तुम्ही 4000 बाथरूम तयार केलेत, पण आमचे 2.5-3 कोटी येणार आहेत, आणि आमचे पोटी इतके बेकार आहेत. एखादं आत गेलं 2-3 घंटे बाहेर नाही निघायचं, बाकीच्या काय करायचं? परत हे पोरं म्हणतात आम्हाला मंत्री कसं झोपवतो ते बघायचं कोणच्या गादीवर, आणि त्या कचाट्यात जर त्याच्या गादी सापडतो हे म्हणून बघायला जायचं म्हणतात. परत का पंख्यावर बसत हो का काय वरून कोणाला माहित. आता इतके पोरं तयार झाले सध्या, कारण हे विरोध नाही, ही चिडी आहे मराठीची. वर्षानुवर्ष आमच्या पोरांचं तुम्ही वाटोळं केलं, आरक्षण असून सुद्धा दिलं नाही. म्हणून मराठ्यांनी आता हा पर्याय निवडलेला. जे होईल ते होईल, आता मुंबईला धडक मारायची असं मराठ्यांनी ठरवलं. ही चिडी आमच्या पोरांच्या 250 पोरांचे बलिदान गेले, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्या आई माऊलीच्या कंपाळावर कुंकू सुद्धा नाही राहिलं. करता पुरुष घरातला गेला, तिला कसं काम करावं हे सुद्धा सुधरा नाही. लेकरं बारीक बारीक, करता पुरुष गेला, कपाळाचं कुंकूही गेलं ह्या मराठ्यासाठी आणि ह्या आरक्षणासाठी. ही चीड आहे मराठ्यांची. इतके मोठे आमचे मुर्दे पडले तरी तुम्ही आरक्षण देत नाही, आणि मराठ्यांचं आरक्षण असतानाही तुम्ही देत नाहीत, आणि द्यायला विरोध करते. बरं, विरोध करणारा बी इतका नमुना आहे, त्याला काय म्हणावं हे बी कळत नाही. आरक्षण मागत होतो ओबीसीच. आपण आता नोंदी मिळाल्यात आपल्या आरक्षणातल्या. समजा चुरमापुरीला 2 एकर वावर निघाल्यावर 7-12 मिळालं, तुम्ही चुरमापुरीला देणार का उस्मानाबादला? 200 किलोमीटरवर तिकडे देणार. मग आमच्या नोंदी निघाल्यात ओबीसी आरक्षणात. मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून, आणि तुम्ही म्हणता तू वरच घे. आम्ही कसं काय घेऊ इतक्याला? तू जाईन तिकडे जर पलीकडे, जमत नाही का तुला? खातो बी इतके दिवसाचा एकटाच, आणि सांगतही उलट सुलट परत. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाचा ना आपला काहीच संबंध. ते ओबीसी तिथे मान्य, पण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. त्या आरक्षणाला धक्काच नाही लागत. आपला आणि 19% विषय. मग तो त्यांना गम नादी तू उगच उग घेणं नाही देणं नाही काही. याच्याकडनं लोक हे राजकारणी, याला घ्यायचा स्वतःचा फायदा करू, त्याच्यासाठी याला वाटतंय त्यांना पुढं घाला. आता ती बी काय साधे हुशार नाहीत. त्यांनी बी ठरवलं आपलं आरक्षण वेगळं आहे, ओबीसीतलंच आहे, एनटी व्हिजेंटी आपला प्रवर्ग आहे, आपल्याला देवाला तरी धक्का लागत नाही. मग ह्यो असा का म्हणून तसं? त्यामुळे सामान्य धनगर बांधव आणि मराठा सामान्य हे एकमेकांना गावखेड्यात प्रेमानं राहतात, पण ह्या माणसामुळे आपल्यात नाराज्या पसरायला लागल्या. हे सत्य आहे. तुम्हाला सांगू का आपलं त्यांचं किती प्रेम आहे एकमेकावरती? आपल्या घराची चावी आपण आपल्या स्वतःच्या घरातल्या माणसाकडे एखाद्या वेळेस देत नाही.
पण आपले पोरं जर शाळा शिकायला गेले ना, शाळेतून वापस आल्यावर जर आपल्या माणसाला शेतात जायचं असलं तर चावी कोणापाशी ठेवायची हा प्रश्न असतो. आणि आपल्या शेजारी ओबीसी असो किंवा कोणी असो, आपल्या घराची चावी आपले घरचे त्या शेजाऱ्याजवळ ठेवते जण म्हणजे पोरं शाळेतून आले की त्याला द्या. इतका विश्वास आहे आपला एकमेकावर. आणि भंगार आलंय ते येवल्याचं आणि त्याच्यामुळं आपल्यात घेण्या देण्याच्या नाराज व्हायला लागल्या. आपल्याला एकमेकाच्या लग्नात आत्ताही वाढावं लागतं. इतकी माया लावतो आपण एकमेकाला. कोणाची मौत असली तरी आपण सोबत येते एकमेकाच्या. कुठं जर लग्नाला चालले ना ओबीसी मराठा बांधव, आता बी मोटरसायकल 50-50 पेट्रोल टाकी ते दोघं बी आणि मग लग्नात जाते. ही सत्य परिस्थिती गावखेड्यातली. त्याने जर आजच्या आपला तर उद्या आपले पाहिजे देत, आणि जर नाही पाहिजे तर कचा कच घोडे लावी देते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. एखाद्याची मोटर जर जळाली ना, आपण म्हणतो मै सुरू करून तो पिकं जळून नको देऊ घे पाणी. इतकं प्रेम आहे एकमेकाचं. फक्त कापसच आपल्याला आपण आपलं यायची ते त्याच्यावर कोणाचा नाही यायची. ते कोणाचे कापस यायचे जातो जेलला, मग खातो कांदे मध्ये जाऊ येडपट सगळ्या दुनियाचं. आणि मला म्हणते त्याला काय कळतं, ते 5वी शिकले. तुला माहिती की मी किती शिकलेलं आहे? बरं मी 5वी तर 5वी शिकलेला असा ना, पण आरक्षण आणून दाखवलं की नाही तुला? माझ्या शिक्षणावर सरकारने 3 दिवस घातले. 3 हे 12वीचे शिकलेले की बघा म्हणे हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देते. 3 दिवस सरकार परेशान होतं आणि तो म्हणतो 5वी शिकलेला आहे. बरं मी 5वी असून दे, तुलाही शिकलेला आहे ना शहाणा, मग जेलला कम गेला? कमून बेसन आणि कांदे खाल्ले मध्ये तो. मी त्याला म्हणलं तू बेसन आणि भाकर खाल्ली, गोरगरिबाचं खाल्लं, तू बेसन भाकरी खाऊन आलं मधून. ते म्हणतो त्याला काय माहिती आत काय मिळत आहे. आत बेसन कांदे आणि बेसन भाकर आणि कांदे मिळते. मग काय गोणी भर कांदेच नुसते, जस का युद्ध जिंकून आला असं सांगतो कांदे मिळते. त्याला मी त्याचा दुमता काढतो, त्याचं टेन्शन ना घेऊ तुम्ही, त्याला मी निवारे, त्याच्याबद्दल काही काळजी नाही. तू एकदा आरक्षण मिळून दे, मग तुला दाखवतो तू हिसाबच पुरा करणार आहे. सुट्टीच नाही तुला, फक्त आरक्षण मिळून तर गप्प. आता गोरगरिबात भांडणं लावायला लागला विनाकारण, काही कारण नसताना. कोण कोणाचं आरक्षण घेतंय काय? परवा माझी मुख्यमंत्र्याशी बैठक झाली, तुम्ही ऐकले ना? 2-4 जणच हा म्हणले. तुमचे ते टीव्ही नाही का बाकीचे? तिथं आपलं सगळं ओपन चर्चा असते. मुख्यमंत्र्याची माझी बैठक झाली. म्हणलं त्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी कसं काय तुम्ही ओबीसीतून आरक्षण देत नाही? तो मनानेच सांगतो एसटी फुल आहे म्हणे. एसटी आमची गज भरलेली, 19 सीट येतं, 19 सीटाचीच एसटी आणि फुल झाली ती, तिच्यात बसायलाच जागा नाही. तुम्ही नका सोडू आता गाडीत. मी मुख्यमंत्र्याला म्हणलं तिचं दार उघडून बघू, आम्हाला आत डुकून बघायचं किती माणसं आहेत तिच्यात आत. एकटं टांगड्या लांबून बसलं, म्हणलं त्याच्या टांगड्या सरळ करतो मी. पाचा दार सगळं लावून घेतलं, नव्हतं फुल झाली. काय फुल झाली? ते मुख्यमंत्री सुद्धा सगळे मंत्रिमंडळ हसत होतं, बघितलं टीव्हीला तुम्ही. फुल टेन्शन मध्ये आले ते. मी तसं म्हणलं त्याच्या टांगड्या सरळ करतो, म्हणलं फक्त एसटी दार उघडा तुम्ही. एकटाच खातो. अहो त्याच्या जातीला सुद्धा खाऊन देणार. त्याच्यातल्या ओबीसीतल्या 34 जाती माझ्याकडे आल्या होत्या पुसदमध्ये, वाशिम जिल्ह्यात. त्यांनी सांगितलं आम्हाला आमचंच असून खाऊन द्यायना आरक्षण. आमचा एनटी व्हीजेंटी सारखा धनगर बांधव आणि वंजारी बांधव सारखा वेगळा प्रवर्ग करायचा, तुम्ही पाठिंबा द्या. मी माझे 2 पत्र मराठा समाजाच्या वतीने पाठवले, यांचा वेगळा प्रवर्ग करा, एकटाच खातोय, त्यांना आरक्षण खाऊ द्यायला. आमची मराठ्यांची प्रामाणिक भूमिका आहे. तुम्ही सगळे विरोधात गेले तरी आणखीन शब्द नाही काढला आपण, आणि आपल्याला काढायचा नाही. कारण बाकीचे आपले विरोधक नाही, ते एकटाच विरोधक आहे. त्यानेच मराठ्यांचं खरं वाटोळं केलंय आणि ओबीसीचं सुद्धा त्यानेच केलंय. आता यांनी किती विरोध केला, काही केलं तरी सरकारी नोंदी मराठ्याच्या सापडल्या. आता देवब्याड आला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. आणि त्याला ते माहीत झालं हे मराठी ओबीसी आरक्षणात गेले, त्या भांडण लावून यायची. त्याला सामान्य ओबीसी बांधवाचा मराठ्यात भांडणं लावून द्यायचे. पण आपण लक्षात ठेवा मराठ्यांनी, आपण एकमेकाचे जीवापासूनचे पिढ्याना पारचे मित्र आहेत. आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनी बी नाही, मराठ्यांनी बी नाही एकमेकाच्या. त्याचं ऐकून अजिबात अंगावर नाही द्यायचं. त्याला आरक्षण मिळाल्यावर नीट करू आपण. तो किती लांब जाणार आहे? तेवून आपण एकाच गल्लीत येत. मग त्याच्यानंतर तो नुसताही म्हणा बाहेर, मग सांगत थोडं. कारण त्याला तिथंच बेजार केले लोकांना. आता त्याच्याच ते फक्त उलट सुलट सांगतं. आपल्यात सगळ्यात जास्त
आपल्या आंदोलनात सेवा कोण करीत असताना तो मुस्लिम बांधव आणि दलित बांधव. मी म्हणजे ते जमलेत म्हणून तोंड चोपड्यापणाने बोलत नाही. आपलं सगळं रोखोक असतं, घेणं नाही देणं नाही. कुठं जातो मी सगळ्यात पुढं तेच. आपल्याला शत्रू बी ओळखावं लागेल इथून पुढं कोण येईन काय. जरा मराठ्यानं थोडं शहाणं बी व्हावं लागेल. आता नेमका आपला शत्रू कोण ते रोज पाणी वाटीत येतात त्यांच्या मागं लागत येत. आपली थोडासा याच्यावर बी विचार करायला लागणार आहे आता इथून पुढं. आपण शत्रू वेगळाच आहे आपला, तिथीला सोडून आपण तिसऱ्याच्याच मागा लागतो. लॉस नाही व्हायच्यात काय होईना आपला, कसा फायदा व्हायचा. त्यांच्या बी 5% आरक्षणाला मी पाठिंबा दिला आणि त्यांना शब्द दिलाय. पाठिंबाच नाही नुसतं, मराठ्याचं आरक्षण एकदा मिळून द्या. धनगर बांधवाला आणि मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण देत नाही ते बघतोच म्हणलं मी बी. आपण जाहीर सांगितलं ते सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत. पण आत्ता नाही, हे ज्वलंत मुद्दा आहे. आमचं धोरण टेकाना तर तुमचं कुठं टिकीत आत्ताच. हा म्हणजे टेकानात आणखीन कुठं त्याच्यात तुमचं वाढून ठेवलं म्हणजे आमचं गेलं तुमचं गेलं सगळाच पाचका झाला. त्यामुळे आधी एक एक पार पाडून द्या, मग बघू दे कसे देत नाहीत. मी रातपाट एक करायला लागलो या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावून. रातपाट रात्री पाठ 4-4, 5-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतोय मी. रात्री साडेगावचा कार्यक्रम 4:30 वाजता झाला रात्रीचा. अर्धा घंटा जेवायला लागलं म्हणजे 5 वाजले. मी पाठ खाल्लं तरी पचत मला. माझ्या गाडीतल्या 10ला चुळबुळ करते ते म्हणते आपलं घ्या खाऊन बाबा, त्याला पचत आहे आपल्याला नाही पचत. हे जी रेटून जेवण झोपले बी असते गाड्याने. आता मी कवा खातो 5 वाजता जेवलो, अर्धा घंटा झोपलो असो. 5:30 वाजले. कोण आलं काय माहित, मग रगच ओढी म्हणले फोटो काढून देईन मला. गेलं आमचं सगळं, झोप गेली सगळं झालं. लगेच सुरू केलं सुरू परत आम्ही 1-2 पुन्हा सुरू झालं. मी रातपाट एक करतोय पण मराठ्यांच्या दारात जाऊन मराठ्याला जागा करतो. आता शेवटची फाईट आहे, लेकराचं कल्याण होईन. आता मागं सरकू नका. घराघरात जाऊन सांगायला लागलो. माझ्या डोक्यात मस्ती नाही की इतक्या मोठ्या बैठका घातल्या माझ्या इथपर्यंत ओळखी आहेत. केंद्रापासूनचे सगळेच म्हणतात आम्ही तुमच्याशी चर्चेला तयार आहेत. माझ्या डोक्यात हवा नाही. मी तरी जमिनीवर 123 गावाला भेटायला तरी पण रात्रंदिवस बाहेर पडलो. मी रातपाट एक करतोय, रात्र बघत नाही दिवस बी बघत नाही. पाठ रातची कोण येत असतं माहिती आहे का तुम्हाला? राजकारणी. ते येत असतो आपल्या कड्या वाजायला, दार उघडायला. उघडा माझ्याकडे बघा म्हणतो. काय बघतो तो याकडे? सगळं वाटलं झालं आमचं. तो याकडे काय बघतो? तो एकदा बघितलं का आमच्या पोराकडे मराठ्याच्या? एक बी या 70 वर्षात जेवढे पक्ष झाले त्यात जेवढे नेते एक नेता म्हणला नाही मराठ्याला आरक्षण द्या म्हणून. एक बी. कशाला मोठं केलं आमच्या बापजादेने तुम्हाला याच्यासाठी? एका बोलत नाही. बोलले तर म्हणतात वरचं द्या खालचं द्या. काय देतो खालचं वरचं? हाय ते बोल ना, नाही तर बोलू तरी नको. मराठ्यांनी हे सुद्धा ओळखाय तुम पुढं. आता आपल्या पोरांच्या पाठीशी कोण तेव्हाच आपला, नाही तर चल निघ म्हणे दाराच बाहेर चल. आपल्या पोरांचे वाटोळे झाले तिथं. आई बापा कष्ट करते रात्रंदिवस पोरं शिकितात. ज्यांनी ज्यांनी कर्ज काढून पोरं शिकवले तर त्या पोरांचं 1% हुकलं ना, त्या आई बापाला फक्त एकदा विचारा पोराचं दुःख काय असतं. 1% हुकले तर पोर रडतच घरी येते. बापाचं कर्ज बी फिटत नाही. पोराचं स्वप्न होतं मला अधिकारी व्हायचंय, तेही त्याचं पूर्ण होत नाही. सगळे सुशिक्षित बेकार. आणि मग ते होते ती व्यसनी. मग त्यांना लागत आहेत व्यसनी. एक जणांनी महाकाल कार्यक्रमच केला बघ पायाचा. त्यांनी टाकलेली होती काकानु, ते त्याचा तालातच आलं फोटो काढायला पुढून. मला वाटलं काढीन जर शिकलं म्हणून जाईन. ते त्याच्या धोरण त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती. ते कानाकानाच आलं. मला धरू सोरूस तर त्याने असा दणका हमला पायाला की मग अर्ध नकच उडाला. त्याला मी लोटीला पण ते लय टप्पू होतं. मला उंचीकर रेटलं नाही पुढे. ते मला इतका त्रास होतो ह्यो. मी नाही हाल सोडत तरी रातपाट करून माझ्या बापजात्या मराठ्यांना उठवतोय की उठा आता, पोराचं कल्याण होणार आहे, नका झोपू. रातपाट मी त्यासाठी हे करतोय. माझा काही स्वार्थ नाही याच्यात. मी काय राजकारणी नाही म्हणून माझा स्वार्थ आहे, त्याचा तरी स्वार्थ असतो. गार कस काय लागत आहे? फॅन चालू आहे काय? मग बुंग काय वाजत आहे? इकडं सोडली असते. रातपाट
फक्त आपले पोरं मोठे व्हावेत म्हणून. कारण अशी संधी मराठ्याला पुन्हा नाही येणार. या संधीचं आपल्याला सोनं करायचं. म्हणून तुमच्या दारात आज पुन्हा एकदा आलोय की आपले चुरमापुरीतल्या सगळ्या बांधवांनी 20 तारखेची तयारी करायची. आता पहिल्यासारखे बहाणे सांगू नका, इकडं काम होतं तिकडं काम होतं. कायच काम हे टपऱ्यावर उभं राहतं तुम्हाला. काही काही पोरं इतके विचित्र आहे दादा, अशी तयारी करायला लागलेत. तुम्हाला मग सांगितलं नाही, एक जणांनी असा व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियाला, त्याने गव्हाला इतकं पाणी दिलं त्याचं रानच शेवाळ आहे सगळं. ते म्हणतं माघारी तर वापसाच झाला पाहिजे माहेरानं. इतके तुटून पडलेत पोरं. कापसाचं बोंड सुद्धा फुटून द्या ना सध्या पोरं. कापसाचं बोंड फुटलं कीच यायची देत मुंबईत जायचं म्हणून. आई बापा तर इतके खुश झाले, ते म्हणजे पोट कमीत कमी कामाला तरी लागले. त्यांना काय माहिती मुंबईत जाणार आहे म्हणून. इतके पोरं काम करायला लागले. मध्ये ते डिझेल संपलं होतं आता 2 दिवसापूर्वी. पोरांनी लगेच चक्कर लढली. खरंच मराठ्याच्या नादी लागू नये कोणी शाना असलं. ते डिझेल संपल्यावर ते म्हणले मुंबईला गाड्या जायच्या कशा, आणि समजा येईने मुद्दाम बंद केलं तर ते इतके डोकेबाज आहेत. एक जण त्या सोशल मीडियाला टाकलं नवीन जोगाड तयार. ते सौर ऊर्जाचं नसतं का, ते ट्रॅक्टरला बसले वरून. ते म्हणतो थेट आपलं ट्रॅक्टर मुंबईतच उभा राहणार. आता किती डोकेबाज पोट्टे येतं. म्हणले गॅस जर यांनी संपला नाही दिला तर एक जणांना लगेच ते सरपणाचे मुळे डोक्यावर घेतले. ते म्हणला मुंबई लगेच धूर केला की भाकरी केल्या खाल्ले की झोपलेच. सोपं नाही भाऊ. मी सरकारला म्हणलो तुम्ही यांच्या नादी नका लागू. हे आग्या मग वळ बेकार आहे. एकदा खवळणं मोकळ्या माघारी नाही यायचं आता. आणि आमचा बी शब्द आहे तुम्हाला, आता आम्ही मोकळ्या माघारी नाही येत. आपण जीवाची पर्वा नाही करत, अजिबात जीवाची पर्वा नाही करत. आपण जीवाची पर्वा करत असतो तर बोटाला लागलं त्याच वेळेस 2-3 हॉस्पिटलला राहिलो असतो 2-4 दिवस. मी आंबेजोगाईत फक्त 3 मिनिटं व्यासपीठावर उभा राहिलो. डायरेक्ट मला खाली बसावं लागलं. मी कधीच खाली बसून भाषण नाही करत आणि वाचून सुद्धा नाही करीत. माझा नाविलाज झाला तिथं. कारण तिथून पुढे 2 दिवस राहिले होते दौरे. म्हणजे जवळपास 30 सभा राहिल्या होत्या 2 दिवसात. मी माझ्या मराठा समाजाचा अपमान करून दवाखान्यात नाही गेलो. पुढचे 2 दिवस तसंच मी भाषण करून मराठा समाजासमोर गेलो, पण मराठा समाजाचा अपमान नाही होऊ दिला. त्याच्यानंतर मला सलग 9 दिवस ऍडमिट केलं. मी नाही थांबत ह्या मराठा समाजासाठी. तुम्ही थांबू नका. आता जर तुम्ही थांबलात ना तर तुमच्या पोराचं वाटलं तुम्हीच केलं. कोणालाच दोष द्यायचा नाही ना सरकारनाला कोणालाच. कारण तुम्हीच आळशी निघायला लागले, तुम्हालाच आयची सवय लागली. तुम्ही जसे पोराला प्रॉपर्टी कमवून ठेवली ना ती आयुष्यभरासाठी त्यांचे, तसंच आरक्षण सुद्धा आयुष्यभरासाठी. आता आरक्षणाशिवाय पोरं नाही जगू शकत. जसं जीवन जगायला पाणी लागतं तसं जीवन जगताना आता आरक्षणला महत्वाचं. हे आरक्षण आता हातातून जाऊन देऊ नका. सरकारला काही सुचत नाही सध्या. आपल्याकडे मंत्री सुद्धा सध्या चर्चेला येत नाही. एक बी यायचं असलं तरी पुढं पाठायचं आधी विचारतो. तिथं जरी यादी झाली इतक्या मंत्र्यांना अमुक अमुक ठिकाण जायचं, ते नावाची ते म्हणजे जातात आम्ही, मग खाली नावाची ते जायचं कुठं. आंध्रवाले म्हणले ते म्हणले मी नाही येतो. ते कचा कच घोडे लावित तिथं दुसरे बघा कोणी. मी खोटं नाही बोलत, कारण मी माझ्या समाजासाठी तुम्हाला शिव्याच काय. तुम्ही प्रत्येक वेळेस 70 वर्षापासून माझ्या समाजाची फसवणूक केली. त्यामुळे आम्ही तुमच्याशी मित्रत्व करण्यासाठी नाही आंदोलन उभा केलेलं. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे. तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही. त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी त्यांना मॅनेज होत नाही. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे त्यांचा, बाकी काहीच नाही. मी मॅनेजच होत नाही त्यांना. कारण तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही रोज शागरला आता मी बी तुमच्या गावात येतो. पैशाचं आपलं जमतच नाही. आपल्यावर कवा कर्जच असतं. कवा या तुम्ही आधाराची या कर्जच निघणार आपल्या मागं. पदाचा मग जमत नाही. मग ते म्हणले आरक्षणच द्यावं लागेल. मग आता पैशाचं पदात जमत नाही म्हणलं, कारण हिंदीचं इंग्लिशचं मग जमत नाही. टिपणच बसणार हे दोन्हीचं मग आणखी. त्यामुळे मला हिंदीत विचारायला आला का फुल टेन्शनमध्ये येतं, लय टेन्शनमध्ये. त्याच्यापेक्षा मीच येतो आणि मला विचारणारा माझ्यासारखाची ते 2-3 शब्दात मराठीत सांगतो, त्याला तिथून पुढचे येत नाहीत. आणि मग मला तसंच होतंय. मग मी सांगितलेलं त्याला 2-3 पुढे कळत नाही. ते म्हणतो केव्हा येत अरे हो. म्हणलं जाऊन तिकडे. मग त्या ध्यानात नाही माया ध्यानात नाही, दोघं ते सोडून दोघांच्या मध्ये. आता मी शिकणार आहे पण 20 तारखे होत पटकून, कारण तिथं लय निवारण मीडिया राहणार आहे आता. न तर तिथं असं होऊन देऊन फिंदेव म्हणलं का ते म्हणतात अर हे लोक बेकार काम दिसतंय. आता तिथं जिथं तिथंच उत्तर द्यावं लागतं, नाही तर लय खेळ पांगड.
इकडं माझ्याकडून लय खेळ पांग होतो एखादी बार. मला कोणतं करून एक मंत्र्याचा आमदाराचा प्रश्न विचारला होता. मला काय गेला मग आमच्या गावात तू रट्टे खाणं खूप तेव्हापासून ते फुल परिधान झाले. ते छगन भुजबळ बी मायाच क्लिप वाचून दाखवतो त्याच्या भाषणात आणि तेच हसतो. ते तर प्युअर पागल झाले. त्याला म्हणलं होतं मी तू मराठ्यात नाद लागू नको, तू मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, तो ना आमची का दुश्मन नाही. ते आता बाजाराची पिशीच घेऊन येत संघ आणि त्याच्यात कागद ठेवलेले. कोणत्या संपादकाकडे जातो आणि त्यांना म्हणतो तुमच्यात जर तो माटला ते वाचून टाका. आता ते कसं वाचून त्याच्यात इतक्या खोट खोटशा दिल्यात मराठ्याचं पोरायनी का कोणी दिल्यात मला नाही माहित. हे पोट्टे बी कुठं शा शिकलेत कुणाला माहिती जायला लयच बेकार शे आणल्या सापडून येईल. लिंबा झाडाखाली बसत येतो अशी शोधून शी आणतात. एक शी वाचली की 2 दिवस मग भाकरत नाही खातो. इतक्या घाणशा आणल्या देऊन कुठून आणल्या आता कुठून नाही. ते तर त्या कागदाकडे बघत सुद्धा नाही त्यांनी गच पिशी भरली बाजाराची. कुणाला दाखवतो वाचा तुमच्यात दम असला तर काय वाचते मरायला पुढचे ये ना शोधून शा आणल्यात कुठून आणल्यात कुणाला माहित. आणि मुंबईला गेल्यावर काय करते ना आता हे दिवसभरच मायापाशी बसते का कोण असा धाक पाडाय मला. रातभर हिंडते का कोण. हे म्हणते हिरो हिरोनीचे बंगले बघायचे, चॉकलेटाच्या कंपन्या कुठे ते बघायच्या, रेल्वे कशा पळाच्यात बघायच्या, मंत्र्याचं मंत्रालय कसलंय ते बघायचं, मंत्री कोणत्या गादीवर झोपतो ते बघायचं. मला वाटत तिथं काही ठुतेन म्हणून. आता मी मुंबई जायचं आधीच मुंबईत जाते का कोण हे धाक पाडाय मला. आधीच मुंबई फुल होती का काही. मी इकडेच राहतोय वाटतं. इतके तुटून पडलेत. कोणी काय वाहनं घेतलेत मेळ लागणार. काही जणांनी ते एक व्हिडिओ टाकलेत रिक्षाच्या मागचे सीटच काढून टाकले त्यांनी सगळे. आज झोपायला जागा गेली म्हणतो आम्ही 6 जण याचा झोपणार आहे. ते एवढच्या रिक्षा 6 जण कसे झोपते बघा. आता एकदा हे जर तराला लागले तर काही करू शकतात. मी सरकारला लय वेळेस सांगेल तुम्ही गांभीर्यानं घ्या आणि मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढा. पण ते काय टाळ्यावर येणार. आणखी आपलं एका शब्दात गुंतलंय आता रक्ताचे सोयरे. तेवढा शब्द टाकला की सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळालंच म्हणून समजायचं. त्या दिवशी माझ्याकडे 2 मंत्री आले. परवा दिवशी नावं बी तुम्हाला माहिती आहेत फक्त मी सांगा ना आत्ताच. त्याला मी एकच प्रश्न विचारला ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सोयऱ्याला तुम्ही त्याचा लाभ दिलाय का, प्रमाणपत्र दिलेत का. तर ते मला हा म्हणतोय. म्हणलं दिले. ते म्हणतो हो. म्हणलं एखादं उदाहरण सांगा बरं. ते लगेच सांगायला चालू केलं. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला आम्ही लाभ दिलाय, त्याच्या चुलत्याला आणि पुतण्याला. म्हणलं ते सोयरे तुमच्यात केव्हापासून होते तर आमच्यात भावकी होती. काय बोलत त्याचा आम्ही मंत्री झालेत कशाला. ते बी लाईव्ह होतं. म्हणलं आमच्यात ते भावकी होते हो सोयरे ते नसते तुमच्यात ते सोयरे आहेत का काय. आहे मला गपलं तर झाली हो. मी मुंबईत जाऊन विचारून येतो. आणखी मग घरीच नाही आलं. त्यांनी परत आणखीन एक शब्द वापरले त्याच्यात. ते बी मीडियामध्ये कॅच झालेलं आहे. त्यांनी त्याच्यात एक शब्द वापरलेला आहे. तो शब्द अज्ञानात घेण्यात आला त्यांच्याकडून. राहू ते अज्ञान माणसं. म्हणलं अज्ञान 40 वर्ष झाली सत्ता चालीत येत ते काय चेटीत हागत येत हो. म्हणलं अज्ञानात म्हणायला ते उठूनच गाडीत बसलो हो डायरेक्ट. कारण मी काय चुकीचं बोललो. ते का बारकाल लेकर आहेत का अज्ञानात शब्द घ्यायला. 40 वर्ष झालेत सत्ता भोगते. कसा कोणचा गट फोडायचा हे बी त्यांना माहिती. आणि तुम्हाला अज्ञानात शब्द आला तुमच्याकडून. तो शब्द घेताना कोण होते माहिती आहे तुम्हाला. 4 जज होते, कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे अभ्यासक होते, कायद्याच्या चौकटीत कसं बसायचं याच्यासाठी IAS दर्जाचे अधिकारी होते, मंत्रिमंडळाचे 6 मंत्री होते, सचिव सुद्धा त्यांच्या सोबत होते, गायकवाड समितीचे अध्यक्ष होते, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते आणि जालन्याचे आणि मराठवाड्यातले सगळे कलेक्टर होते. इतके जण कायदा बनवणारे असून सुद्धा तुम्ही म्हणता अज्ञानात शब्द घेतला. 4 शब्द घेतलेले सगळे. एका शब्दावर 1 घंटा चर्चा चाललेली. कारण ती चर्चा सुरू झाली होती दुपारी 2 वाजता आणि संपली होती रात्री 3:30 वाजता. आणि तुम्ही म्हणता अज्ञानात शब्द घेतला होता. आता याच्यावर ते खलबत सुरू आहे. आता करायचं काय. मी त्या शब्दांना माग हटायला तयार नाही आणि त्यांना काय ते जुळा नाही. जुळा तर म्हणलं चलून दे तुमचं तिकडं, आम्ही मग मुंबईला येणार आहे.
ते मुंबईला येणार आहेत म्हणलं की परत टेन्शनमध्ये येईल. त्याला मी काय करू? आम्ही 7 महिने तुम्हाला वेळ द्यायला, याच्यापेक्षा किती द्यायला पाहिजे? आणखी याच्यापेक्षा किती द्यायचं? आता मराठ्यांना सुद्धा काही मर्यादा आहे. त्यांच्या पोरांचे वाटोळे व्हायला लागले, ते नाही थांबू शकत. आता आरक्षण घ्यायला मुंबईला चाललेत. तुम्हाला चुरमापुरीच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती, सगळ्यांनी आता मुंबईकडे चला, घरी नका थांबा. तुम्ही जर घरी थांबले, संपलं आपल्या पोरांचं. विजय जवळ आल्याला हुलकावून देऊन जाऊ शकतो जर तुम्ही अज्ञानात राहिले तर. पहिल्या दिवशी ती उभाडी तुमच्यात होती, ती शेवटपर्यंत ठेवायची. आणि जो माणूस जीवनात पहिल्या दिवशी जी एकी होती, जी ताकद पहिल्या दिवशी त्यांनी लावली होती, ती शेवटपर्यंत जो माणूस लावईल तो जिंदगीत त्याच्या कधीच अपयशी ठरत नाही, कधीच. निवडणुकीसारखं 15 दिवस प्रचार केला आणि मतदानात दिवशी झोपला, गेलाच म्हणायचं. त्यांच्यात मन आहे बघा एक, वैरेच रात्र डोळ्यात तेल घालून जागा. तशीच आपल्यावर वेळ आली. आता डोळ्यात तेल घालून जागलं तर ठीक, नाही तर कार्यक्रम वाजलाच म्हणून समजायचं. आणि मी मात्र तुम्हाला झोपून देत नाही, तुम्ही किती झोपा, आपण उठीलच म्हणून समजायचं. मी आता माता मावल्याला सुद्धा काम लावलंय महाराष्ट्रात, आणि तुम्हाला बी लावतो इथल्या मावशी हो सगळ्याला. तुम्हाला आवाज येतो पण मा, तुम्ही तर काहीच म्हणू ना, कदारल्या काय नाही. मग भाषा कळते पण तुम्हाला, त्यांना तर कळतच नाही बा. त्यांना जर माझ्या काही शब्द नाही कळाला ना, ते अधिकाऱ्याला विचारते ते शब्दाचा अर्थ काय होतो रे. त्याला नाही कळलं ते मला फोन लावते, कळी त्या शब्दाचा अर्थ काय होतो म्हणलं, मला नाही माहिती. जाऊन तिकडे परेशान झाले ते. आता मला शुद्ध बोलता येत नाही तर मी काय करू? आणि समजा बोलायला गेलो एखादा अनुस्वार चुकल्यावर मग काय करायचं? मग किती मागात पडत. त्यापेक्षा माझं आहे ते आहेत. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या माता मावल्याला काम लावलंय. आता बीडला आपली सभा झाली, त्या सभेला 3 लाखापेक्षा जास्त नुसतं महिलाच होत्या. महिलांना आरक्षण समजलं हे आपल्यासाठी लय महत्वाचं काम झालं. कारण महिलाच्या डोक्यात आले या आरक्षणामुळे आपल्या पोराचं कल्याण होणार आहे, घराघरातल्या मराठ्याचं. आता आपण लढलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात आलं. ज्या माता मावल्या पेटून उठल्या, मला आधी माहीतच नव्हतं राव, यांचे खटके तुमच्या हातात येत नाहीत. मी तुमच्याकडेच आधी आलो असतो. हे बघा ना किती ताकदीन जमले जातात. माझं आधी माहीत असतं यांचे बटणं तुमच्याकडे, मी यांच्याकडे टाईम घातलंच नसतं, तुम्हालाच आरक्षण समजून सांगितलं असतं. आत्ता पोट आरक्षण मिळालं बी असतं. उगाच यांचं नादी लागलो, हे लघु मिळलंय मला. माझ्याजवळून मोटरसायकल घेऊन जाते. मी जर पैठण फाट्याला बसलेला असलो ना, पुढून जर बघितलं म्हणते इकडून हा इकडून हा आधी पुढं ते. याच्यातल्या बरेच जणाला फोन होतोय मी काय बोलत होती. हा, जस का मी दगड घेऊन उभं राहिलं पुढून यांना. मी सगळ्या माता मावल्यांना काम लावलंय. आता त्या बीडच्या सभेत मी सांगितलंय, मुंबईची खिंड आम्ही लढणार आहेत. आता आम्ही मुंबईला चाललोय आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी. जर आम्हाला तिकडं काही त्रास दिला, आमच्या गाड्या जर आलेल्या, तर माता मावल्यांनी पक्षाचा कोणचाही असो, मंत्र्याच्या आणि आमदाराच्या दाराला येडा टाकायचा आणि तुम्ही तिथं बसायचं. त्याला एकच प्रश्न विचारायचा, त्याला लय प्रश्न विचारायचेच नाही. एकच प्रश्न विचारायचा, आमचे लोक आरक्षण मागायला तिकडे गेले, तो हे तिकडचे लोक आमच्या लोकांना त्रास द्यायला लागले, तू इथं निवांत घराचा आपला, तुम्ही फक्त पायातले हातात घ्या, बाकी काहीच करू नका. 2 महिने ते दारच नाही उघडीत. आत्ताच मध्ये नुसते लोक येऊ नको म्हणले होते, त्या आसामलाच राहायला गेले ते बरेच जण. इतकी फजिती झाली त्यांची. तुम्ही फक्त तेवढंच काम करा, आणि तुम्ही करणार आहेत मला माहिती ते काम. कारण मला बी तुमचे काही गोष्टी माहीत झाल्यात, त्याच्यामुळे आम्ही तुमचं मथुरच चाललेले जात तिकडं. आता मुंबईला म्हाताऱ्याला तिकडे त्रास झाला का बाबा, मग तुमचा अवतार रुद्र अवतार, त्याच्यामुळे आम्ही म्हातारे तिकडे चाललेले तुमच्या. आता म्हाताऱ्याला काय झालं, तुम्ही इकडे फोरडाच म्हणायचा, हाणलाच. मी बीडच्या सभेत सांगितलं, मावशी पाठीमागची खिंड तुम्ही गाडा. 2-4 लाख महिलांनी जर याडा टाकला ना, उठतच नाहीत. कोणाला हाणायची सुद्धा गरज नाही, नुसतं जाऊन बसा तुम्ही. तरी ते फोन करून सांगा मुंबईच्या त्यांच्या नेत्याला, मायाला मागा लागले तिकडे बंद करा, तिकडे त्रास नका देऊ. मी व्यासपीठाच्या खाली उतरलो की बऱ्याच महिला आल्या तिथं. ते म्हणल्या, दादा तुम्ही जा मुंबईला, आम्ही आहेत मागं संभळीत होतो आम्ही, नुसतं तिकडं तुम्हाला काही करून द्या. एका चपलीत थुतार फोडी दे त्याचं.
अरे म्हणलं हे पेडल्या आता, कारण ही ताकद साधी नाही. तुम्हाला बी काम आहे आता. आम्ही मुंबईला चाललोय. जाणारे लेकरं तुमचेच आहेत, दुसऱ्याचे नाहीत. आणि तुमचे त्यात नसले बी तरी त्या लेकरात तुमचं लेकरू शोधा. तुमचंच लेकरू चाललंय असं समजा. आणि तुम्ही काहीच करू नका. आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता अंतरवलीला येणार आहेत त्या लेकरांना वाटा लावायसाठी. ज्यावेळेस आपण वाटा लावायला जातो ना, त्याचे अर्थ अनेक असतात. जे पोरं इथून 500 ते 600 किलोमीटरवर लढायला चाललेत मराठा आरक्षणासाठी, त्यांच्या पाठीवरती मायबाप म्हणून तुम्ही नुसता हात बी फिरेला तोंडावून त्याच्या, तरी त्याला 10 हत्तीचं बळ मिळतं. ते मुंबईपर्यंत जाऊस तर मागं पुढं बघणार, कारण त्याला माहिती आहे माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीशी. तुम्हाला काहीच करायचं नाही. सोरमापुरीतल्या सगळ्या माता मावल्यांनी आणि गावकऱ्यांनी सकाळी 8 वाजता अंतरवाली त्याचे 20 तारखेला, आणि तुम्ही अंतरवालीपासून फक्त गेवराईपर्यंत त्यांना वाटा लावायला. त्याच्यातून 2 संदेश जाणार आहेत. एक संदेश जाणारे लाखानं गोदापट्ट्यातल्या महिला या मुंबईत चाललेल्या पोराला वाटा लावायसाठी निघाल्यात, आणि लाखानं पोरं मुंबईकडे निघालेत. यांना वाटा लावायला जर इतके आले तर हे मुंबईत आल्यावर काय करते, ही सगळ्यात मोठी त्यांच्यावर दहशत निर्माण होणार. याचा दुसरा फटका असा बसणार आहे की वाटा लावायला जितके आले तितकेच मुंबईला वापस आलेत, मुंबईला आलेत, आणि तितकेच लोक वाटा लावून पुन्हा गावाकडे वापस गेले. जर यांना इकडे काही त्रास दिला तरी वापस गेलेले लाखांना लोक ह्या माता मावल्या ह्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. इतकी धास्ती त्यांना. बरं, तुमच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. तुम्ही फक्त त्या दिवशी सोरमापुरीतल्या घराघरातल्या माणसानं स्वतःच्या घराला कुलूप लावायचं आणि अंतरवाली द्यायचं. कुणीच शेतात जायचं नाही. तुमच्या 1 दिवस येण्यामुळं जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% 1 दिवस द्यावा, सगळं कामं बुडून. कारण तुम्ही जर एकदा त्यांच्या पाठीवर हात फिरवला, मायबापाची भूमिका जर तुम्ही पार पाडली, तर ते पोरं गेलेले आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही. आणि मी तर तुम्हाला जाहीरपणानं शब्द देतो, माझा जीव बी गेला ना तरी 1 इंच बी मी मागं सरकारणार नाही, शब्द आहे आपला तुम्हाला. पण आरक्षणच आणणार आता, कारण सरकारला आता सुट्टी नाही. मला आता डॉक्टरने सरळ सांगितलेलं आहे, तुम्ही आता आराम करा. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालेलं माझं. पहिले 17 दिवस आणि त्यानंतर 9 दिवस, सलग 26 दिवस उपोषण चाललं एका महिन्यात. माझं शरीर तुम्हाला खरं सांगतो तेव्हापासून मला साथच देत नाही. आता माझे काय हाल होत नाही हे फक्त माझ्या गाडीतल्या लोकांना माहिती. तरीही मी जीवाची कदर नाही करत, या समाजासाठी करणार सुद्धा. तुम्हाला फक्त माझी हात जोडून विनंती, मी आसन नसन मला माहीत नाही, पण ही मराठ्यांची एकजूट इथून पुढं फुटून देऊ नका. हे विचार तुम्हाला पुढं चालवायचा. मी जिवंत आहे तोपर्यंत मी नाही हटत आता. पण मी आसन का नसन मला माहीत नाही, कारण हे शरीर आहे. पण कधीच माझ्या मराठ्यांवर आणि मराठ्यांची एकजूट तुम्ही फुटून देऊ नका, हे विचार तुम्हाला पुढं चालवायचा. कारण लेकराला आरक्षण मिळून द्यायची एवढी संधी, जीवाची बाजी लावून आता लढायचं, पण आता मागं नाही हटायचं. कारण एकदा जर ह्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंदाने हसू आला ना, याच्यापेक्षा मोठं काम काहीच नाही. आणि तेच करण्याचं माझं स्वप्न. मी फक्त त्या आरक्षणासाठी लढतो. मला दुसरी कसली अपेक्षा नाही. सरकार मला शत्रू मानायला लागले, कारण मी काहीच चूक केलेली नाही. मी गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मागणी केली. जर मी ही चांगली मागणी केली, मराठ्यांच्या पोराच्या आत्महत्या व्हायला लागल्या या आरक्षणामुळं, तुम्ही आरक्षण द्या आत्महत्या वाचतील या मागण्या मी केल्या. माझ्या पोरांचं 1% जर नंबर हुकला तर पोरं रडत घरी यायला लागले. ही मागणी मी मांडली. म्हणून तुम्ही जर मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला मोजीत बी नाही, गिनीत बी नाही. तुम्हाला काय करायचं करा, मी भेट सुद्धा नाही तुम्हाला कोणाला. कारण सरकारला आता सुट्टी नाही. फक्त तुमच्याकडेच विनंती, आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येने 20 तारखेला तुम्ही मुंबईकडे चला. आजपासून तयारीला लागा. आणि माता मावल्यांनी मात्र 1 दिवस तुम्ही सगळ्यांनी 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली द्यायचं. एका नाही घरी राहू नका. आसपासच्या खेड्याला जितकं सांगता येईल तितकं सांगा.
गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांनो महिला त्या दिवशी आंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटर लावायसाठी पायी येणार आहेत. तुम्ही सुद्धा या, कारण त्या लेकराच्या पाठीशी आता तुम्ही उभा राहा. कारण ते पोरं 20 तारखेला 9 वाजता आंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. ही इतकी मोठी धडक असणार आहे मुंबईची की देशात आत्तापर्यंत इतक्या ताकदीनं धडक कुणीच मारेल नसेल, इतक्या ताकदीनं मराठ्यांचे पोरं आता मुंबईत घुसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता विनंती, मला आणखी 7 गावं घ्यायचे. तुम्ही लय मोठ्या संख्येने जमलात म्हणून मी बी लय मोठं बोललोय तुम्हाला, पण एकदाच सांगितलंय, याच्यात तुमच्या पोराचं हित आहे, माझा ह्याच्यात काही स्वार्थ नाही. फक्त एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडे. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.